तर बीड जिल्ह्यामध्ये एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे पाण्याची समस्या कायम आहे। सध्या उन्हाळा संपत पावसाळ्याची चाहूल सुरू झाली। याच दरम्यान बीड शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपूर्वी अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला। यात अनेक शेतकऱ्यांचं नुकसान देखील झालं। मात्र त्या पलीकडे गेल्या अनेक दिवसांपासून बीड जिल्ह्यावर पाण्याच्या कमतरतेचं सावट आहे। उन्हाळ्यातील बाष्पीभवनामुळे तळ्यातील पाणी कमी झालंय तर दुसरीकडे विहिरी आणि आडानं देखील तळ गाठलेला आहे। त्यामुळे आता बऱ्याच तालुक्यांमध्ये पाण्याची कमतरता भासू लागलेली आहे। उन्हाची तीव्रता वाढलेली आहे। उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणी पातळी घटलेली आहे आणि पाणी पातळी घटल्यामुळे ग्रामीण भागामध्ये पाण्याची व्यवस्था थोडे अडचणीची निर्माण होते आणि याच्यासाठी आपल्याला प्रशासनाने त्या गावागावात जिथं जिथं पाण्याची टंचाई आहे त्या गावागावामध्ये आपल्याला टँकर निर्माण करणं, टँकर देणं त्या गावाला ते महत्त्वाचं आहे आणि त्याचे प्रस्ताव आपण पंचायत समितीमार्फत काढावेत, द्यावेत आणि ग्रामीण भागाला टँकरमार्फत पाणी पुरवावं। पाण्याची पातळी तर 100% घटलेलीच आहे। उन्हाची तीव्रता तेवढी वाढलेली असल्यामुळे गेली 35-40 वर्षापासून एक हाती सत्ता एका कुटुंबाची ह्या शहरावर असताना सुद्धा विजेचं कारण सांगून लोकांना महिनाभर पाणी येत नाही। तुम्ही तर लोकांकडून जनतेकडून पाणीपट्टीच्या नावाखाली पैसे नगरपालिका घेते, मग हे पैसे कोणाच्या घशात जातात? जर हे लोकांना जनतेला पाणी देऊ शकत नसेल तर ही नगरपालिका आणि इथलं प्रशासन, लोकप्रतिनिधी सपशेल फेल ठरले आहेत। हे जनतेच्या भावनेशी खेळत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।